CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। आषाढी वारीच्या आध्यात्मिक परंपरेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत बीजारोपण पर्यावरण रक्षण समूह खामगाव यांच्या पर्यावरणप्रेमी पक्षीमित्र प्राध्यापक संजय गुरव आणि सर्व पर्यावरणप्रेमी यांच्या वतीने बीजप्रसाद हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला। यामध्ये सहभागी वारकऱ्यांनी 5 लाख देशी वृक्षबीज संकलनाचा ऐतिहासिक संकल्प केला आहे। 8 दिवसांत 1.25 लाख बियांचे संकलन पूर्ण झाले असल्याने आज दिनांक 26 जुलै 2026 रोजी खामगाव येथून विठ्ठल एक्सप्रेस ही रेल्वे वारकरी प्रवाशांना घेऊन जाताना खामगाव येथील पर्यावरणप्रेमी पक्षीमित्र प्राध्यापक संजय गुरव आणि त्यांच्या सहकार्यांनी वारी वृक्षबीज रोपणाची हा पर्यावरण उपक्रमाच्या माध्यमातून वृक्षबीज प्रसादाचे वितरण करण्यात आले। ह्यामध्ये देशी बियांच्या लागवडीसाठी सर्व वारकऱ्यांना वृक्षबीज वितरित केले। तसेच खामगाव बसस्थानकावरून एसटी बसने पंढरपूरला जाणाऱ्या सर्व वारकरी बांधवांना वृक्षबीजेच्या ह्या प्रसादाचे वितरण करण्यात आले। त्यामुळे खामगाव ते पंढरपूर रेल्वे मार्गावर झालेल्या 8 दिवसांच्या प्रवासात वारकरी आणि समूहातील सदस्यांनी आंबा, जांभूळ, वड, पिंपळ, बाभूळ, चिंच, कदंब यांसारख्या देशी वृक्षांची 1.25 लाखाहून अधिक बीजे संकलित केली। ही बीजे आता सर्व वारकरी आपल्या ठिकाणी आणि पंढरपूरला जाताना सीड बॉम्बिंगच्या माध्यमातून बीजारोपण हे वारकरी करतील। हे बीज पर्यावरण प्रेमींच्या सहकार्यातून हा पर्यावरणपूरक उपक्रम राबवून बीज वितरित करण्यात आले। रेल्वे प्रवासादरम्यान बीज प्रसाद म्हणून ही बीजे गावागावात, शेतांच्या बांधावर तसेच मोकळ्या सार्वजनिक जागी वाटण्यात आली। यासाठी सीड बॉम्बिंग या तंत्राचा वापर करण्यात आला। पावसाळ्यात नैसर्गिकरित्या या बियांची उगवण होऊन हरितपट्टा तयार होण्यास मदत होणार आहे। अध्यात्म आणि पर्यावरण संवर्धनाचा अपूर्व संगम असून वारी म्हणजे केवळ पायी प्रवास नसून निसर्गाशी नाते जोडण्याची संधी आहे। प्रत्येक वारकऱ्याने किमान एक बीज रुजवून त्याचे संगोपन करण्याचा निर्धार केला आहे। यामुळे आगामी काळात भूजल पातळी वाढण्यास आणि पर्यावरण समतोल राखण्यास मोठी मदत होणार आहे। या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून देशी वृक्षांचे संवर्धन ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। प्रवासादरम्यान वृक्ष लागवड पंढरपूर ते खामगाव या परतीच्या प्रवासातही प्रत्येक वारकरी किमान एक बीज वृक्षप्रसाद योग्य ठिकाणी लावेल, ज्यामुळे भविष्यात लाखो देशी वृक्षांची निर्मिती होईल। दूरगामी लाभ या देशी वृक्षांच्या मोठ्या प्रमाणावरील संवर्धनामुळे भविष्यात भूजल पातळी, जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मोठी मदत होणार असून संपूर्ण परिसर हरित व प्रदूषणमुक्त होईल। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।